साध्यापासून मालापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्षप्रश्नाचे उत्तर. जो यक्षप्रश्न आपल्या सर्वांच्या मनात ज्या पद्धतीनं सध्या उपस्थित झाला त्याच पद्धतीनं हा यक्षप्रश्न सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा विचारायला लागलाय की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करून घेऊया. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत. जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात यक्ष प्रश्न बनून त्या ठिकाणी निर्माण झाले. ज्या सवालाच्या अनुसार 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर प्राप्त करूया की अखेर 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटल. तर आपण सर्वांनी बघितलं तर सातत्यानं मागच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबाव दिसत आहे. पण जर आपण सर्वांनी विचार केला तर मे महिन्यात मात्र कांद्याच्या दर पातळीत बदल होणार आहे आणि मे महिन्यात कांद्याचा दर हा 100% वाढणार. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव तो विचारायला लागले की मे महिन्यात कोणकोणत्या अशा अनुकूल घडामोडी घडू शकतात की ज्याच्यामुळं मे महिन्यात कांद्याचा दर वाढू शकतो आणि ही जी वाढ आहे ही वाढ कांद्याच्या दराला 31 मे पर्यंत कुठून घेऊन जाऊ शकते. चला या सर्व प्रश्नांचे आता एक एक करून अचूक उत्तरही प्राप्त करूया. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे तब्बल 11% घटले. आता याच्यामुळं काय होणार आहे की स्वाभाविक आहे की आपल्याला कांद्याचा पुरवठा हा मे महिन्यात कमीत कमी 15 ते 20% घटताना दिसणार आहे. आता मला सांगा मागच्या वर्षीपेक्षा पुरवठा घटला तर मग कांद्याचा बाजारभाव वाढणार की घटणार तर 100% वाढणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अल निनोबद्दल सुस्पष्टता आल्यामुळं खरीप व रब्बी जो येणारा हंगाम आहे त्याच्यामध्ये कांद्याचं उत्पादन घटणार आहे. याच्यामुळं काय होणार आहे मे महिन्यामध्ये व्यापारी आणि मोदी सरकार मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे. याच्यामुळं एकीकडे कांद्याची मागणी ही भरमसाठ वाढणार आहे पण दुसरीकडे कांद्याचा पुरवठा मात्र भरमसाठ घटणार आहे. कारण शेतकरी मित्रांना माहिती आहे की भविष्यात कांदा बाजारभाव वाढणार आहेत सुधारणार आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा A1 क्वालिटीचा कांदा चाळीत पाठवत आहे. मग याच्यानुसार जर विचार केला तर मे महिन्यामध्ये कांद्याची दर पातळी 100% वाढणार कारण मागणी आणि पुरवठ्यात गॅप आहे आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो 31 मे पर्यंत सुरुवातीला 1500 व अनुकूल परिस्थितीत 1800 पर्यंत पोहोचणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा की जुलै ऑगस्ट महिन्यात मात्र कांदा 4 ते 5 हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. म्हणून विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर तुम्हाला माझा सल्ला आहे की तुम्ही फक्त लो क्वालिटीचा कांदा जोड कांदा बारीक कांदा हा या ठिकाणी मे महिन्यात या तेजीत विका. बाकी कांदा जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात साठवून ठेवा ज्यामुळे तुमचा जुलै ऑगस्ट महिन्यात तिप्पट ते चौपट फायदा या ठिकाणी होऊ शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती कशा पद्धतीनं राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथे सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो आभार.